प्रियजन हो, कसे आहात? प्रभूची कृपा दररोज सकाळी नवीन असते. आपल्याला त्याची कृपा खूपच आवश्यक आहे. दररोज प्रत्येक गोष्टीत आपल्याला मदत करणारी ही प्रभूची कृपाच आहे. कृपा म्हणजे काय? कृपा म्हणजे देवाने अशा व्यक्तीवर दाखवलेली दया जी त्याला पात्र नाही. मी याबद्दल अनेकदा विचार करायचो. मी त्याच्या सेवेसाठी किंवा त्याचे पवित्र नाव उच्चारण्यासाठी अजिबात पात्र नाही. पण ही त्याचीच कृपा आहे. त्याने माझ्यावर आपली कृपा दाखवून मला वापरले आहे, एवढंच. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. हे सर्व त्याच्या कृपेनेच झाले आहे. त्याच्या कृपेवर चिकटून राहा. पण काही जण म्हणतात, मी खूप मेहनत केली आणि मिळवलं, पण दुसराच त्याचा उपभोग घेतोय. मी खूप कष्टाने ही शेत आणि विहिरी विकसित केल्या, पण आता हे सगळं माझ्या हातातून निघून गेलं आहे. आता दुसराच त्याचा आनंद घेतो. मी खूप कष्टाने एक घर बांधलं. प्रत्येक खोली मी काळजीपूर्वक डिझाईन केली, पण आता मी कर्जाच्या अडचणीत आहे. मी त्यात राहू शकत नाही. मला ते दुसऱ्याला विकावं लागलं. तुम्ही अशा परिस्थितीत आहात का? तुम्ही मेहनत केली आणि दुसराच त्याचा उपभोग घेतोय. तुम्ही खूप प्रयत्न केले आणि दुसराच त्याचा आनंद घेतोय. मी खूप मेहनत केली, पण मला त्याचा आनंद घेता येत नाही. सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वर आज तुम्हाला हे पवित्र वचन देतोय, जे यशाया संदेश त्याच्या पुस्तकातील अध्याय 65 आणि वचन 22 मध्ये लिहिले आहे. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, असे व्हायचे नाही. प्रभू म्हणतो, तुम्ही बी पेराल तर तुम्हीच खाल. तुम्ही तुमच्या हाताच्या श्रमाचं फळ खाल. तुमच्या कष्टाचा फळ तुम्हीच उपभोगाल. मी दुसऱ्याला त्याचा आनंद घेऊ देणार नाही, असं प्रभू म्हणतो. परिस्थिती बिघडली आहे, मी काय करू? तुम्हीही अशाच त्रासात आहात का? असं होणार नाही. प्रभू त्याचा आशीर्वाद फक्त तुम्हालाच देईल. तो तुमचा काम असो, तो तुमचा व्यवसाय असो, ती तुमची मालमत्ता आणि घर असो, कोणीही ते तुमच्याकडून हिसकावू शकत नाही. प्रभू ते फक्त तुम्हालाच देईल. प्रभू दुसऱ्याला ते घेऊन जाऊ देणार नाही, असं प्रभूने वचन दिलं आहे. मग तुम्ही का घाबरता? विश्वासाने बोला, प्रभू, तू असं वचन दिलं आहेस. जर मी बांधलं असेल तर त्यात मीच राहीन. जर मी मेहनत केली असेल तर त्याचा फल मीच उपभोगेन. मला त्यावर विश्वास आहे. तू या सगळ्या परिस्थिती बदलशील. मी जे गमावलं आहे ते मला परत मिळेल, असं म्हणा. एक चमत्कार घडेल. तुम्ही विश्वास ठेवता का? प्रभू, हा मुलगा आणि मुलगी निराश आहे कारण त्याने काहीतरी गमावलं आहे. त्यांना त्यांचं असलेलं सर्व काही उपभोगू दे. त्यांचं असलेलं सर्व काही वारसा म्हणून मिळू दे. कोणालाही ते त्यांच्याकडून हिरावून घेता कामा नये आणि येशूच्या नावाने त्यांना ते मिळू दे. त्यांना आशीर्वाद दे आणि आनंदी कर. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.